महाराष्ट्रातलं एक असं व्यक्तिमत्व की जे व्यक्तिमत्व सध्याच्या प्रतिगाम्यांनाही झेपत नाही आणि सध्याच्या पुरोगाम्यांनाही झेपत नाही. पुरोगाम्यांनी स्वीकार करायचा म्हटला तर भारताचं स्वातंत्र्य त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं, राजकीय स्वातंत्र्य त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं, सामाजिक चळवळी त्यांनी दुय्यम ठरवल्या. आणि प्रतिगाम्यांना किंवा अतिउजव्यांना त्यांनी स्वीकारायचं म्हटलं, त्यांनी मुस्लिमांच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय ही त्याच्यामधली सगळ्यात मोठी अडचण आहे. तुम्ही बरोबर ओळखलं, आपण बोलतोय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी. द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन शिवाजी खोपडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची दोन युग पडतात. एक युग महात्मा गांधींच्या नावाने ओळखलं जातं आणि एक युग लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने ओळखलं जातं. एका युगाची टिळकांच्या नावाने नोंद व्हावी असं नेमकं काय घडलं? टिळकांच्या नेतृत्वात असं काय होतं की व्हॅलेंटाईन चिरोल सारख्या ब्रिटिश प्रशासकाला त्यांना भारतीय असंतोषाचा जनक म्हणावं लागलं? लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक का? आणि महात्मा गांधींच्या अगोदर भारताचं राष्ट्रीय नेतृत्व कुठलं? तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावामध्ये. खरं तर महात्मा गांधींनी जे राष्ट्रीय सभेचे म्हणजे 1885 साली ज्या राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि महात्मा गांधींनी त्यांचं त्यानंतर नेतृत्व केलं त्यांच्या काळामध्ये, त्यावेळेला महात्मा गांधींनी काही महत्त्वाचे कार्यक्रम राबवले. त्याच्यामध्ये टिळकांची चतुसूत्रीमधले स्वदेशी, मद्यपान निषेध हे कार्यक्रम काँग्रेसनी आणि महात्मा गांधींनी पुढे तसेच राबवले. मुळामध्ये महात्मा गांधींनी मुस्लिमांबद्दल जे धोरण स्वीकारलं त्याचा पाया हा लोकमान्य टिळकांनीच घातला होता. अगदीच सांगायचं झालं, टिळकांना अटक झाली तर बंगालमधले मुस्लिम विणकर बडे दादा म्हणून टिळकांना ते बडे दादा असं म्हणायचे आणि टिळकांना अटक झाली म्हणून मुस्लिम कामगार त्यावेळेला संप पाळायचे. टिळकांचं व्यक्तिमत्वच असं होतं. म्हणजे टिळकांचा आणि आगरकरांचा वाद झाला, सामाजिक सुधारणा आधी का राजकीय सुधारणा आधी? टिळकांचा आणि राजर्षी शाहू छत्रपतींचा सुद्धा वाद झाला. आणि या सगळ्या वादामध्ये टिळकांचं व्यक्तिमत्व होतं ते उजळून निघालंच. राजकीय स्वातंत्र्यासाठी भारतीय असंतोषाचा पाया हा टिळकांनी रोवलाच. ह्याच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ह्या आहेत की अगोदर राष्ट्रीय सभेवर किंवा काँग्रेसवर ज्यांचं नेतृत्व होतं त्याच्यामध्ये फिरोजशाह मेहता होते, नामदार गोपाळकृष्ण गोखले होते, बद्रुद्दीन तय्यबजी होते, दादाबाई नौरोजी होते, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. हे सगळे नेमस्त. ब्रिटिश सरकारला अर्ज करायचा, ब्रिटिश सरकारला गाऱ्हाणी सांगायची, ब्रिटिश सरकारला विनंती करायची आणि पदरात जे काही पडेल ते पाडून घ्यायचं. ही यांची नीती आणि धोरण होतं. पण राजकीय क्षितिजावर भारताच्या लोकमान्य टिळकांचा उदय झाला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांशी आरेतुरेची भाषा केली. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा जळजळीत अग्रलेख लिहून ब्रिटिश शासनातील प्रशासक आणि अधिकारी त्यांनी हादरवले. राष्ट्रीय शिक्षणासाठी त्यांनी शाळा काढल्या. तसंच राष्ट्रीय विचारसरणीचा पाया घालण्यासाठी केसरी आणि मराठा वृत्तपत्र काढले. ब्रिटिशांनी बरोबर ओळखलं लोकमान्य टिळक हे प्रकरण वेगळं दिसते. मग ब्रिटिशांनी आयएस असेल, रँड असेल या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या खुणामध्ये लोकमान्य टिळकांना गोवण्याचे प्रयत्न केले. लोकमान्य टिळक जसे राजकीय पुढारी होते तसेच पट्टीचे कायदे पंडित सुद्धा होते. भारतातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या सर्व प्रकारच्या चळवळींना, सर्व मार्गांना कुठे ना कुठे टिळकांचा राजकीय स्पर्श होता. ब्रिटिशांच्या दुर्दैवाने ब्रिटिशांना ते सिद्ध करता आलं नाही. टिळकांवर दोनदा राजद्रोहाचा खटला भरला. असाच राजद्रोहाचा खटला महात्मा गांधींवर भरलेला असताना महात्मा गांधींनी अभिमानाने सांगितलं की अशा प्रकारची शिक्षा आधी टिळकांना झाली होती, ही शिक्षा स्वीकारताना मला आनंद होतोय. लोकमान्य टिळकांची लोकप्रियता एवढी होती की होम रूल लीग ही चळवळ चालू करणाऱ्या आयरिश विदुषी ॲनी बेझंट यांना सुद्धा टिळकांचं मार्गदर्शन हवं असायचं. पंजाबमधून लाला लजपत राय यांची दृष्टी कायम पुण्याकडे असायची की टिळकांची नेमकी राजकीय भूमिका काय. बंगालचे बिपिनचंद्र पाल असतील किंवा दक्षिणेतले नेते असतील, ह्या सगळ्यांनी टिळक नेमकं काय राजकीय भूमिका घेतात यांच्याकडे नजर लावलेली असायची. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झननी केली. लॉर्ड कर्झनला टिळकांनी विरोध केला. आजच्या बांगलादेशातील बारिसाल येथे या बंगालच्या फाळणीला विरोध करावा म्हणून तिथल्या लोकांनी संघर्ष चालू केला आणि टिळकांच्या नेतृत्वाखाली टिळक प्रमुख पाहुणे असताना या बारिसालमध्ये गंगा स्नानाचा कार्यक्रम आखला गेला. लोक मोर्चा काढायची, गंगा स्नान करायची आणि आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम हे गीत गात प्रचार प्रसार करायचे. ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेला एक गोष्ट नोंदवलेली आहे
की ज्या वेळेला बारिसालला हा गंगा स्नानाचा कार्यक्रम होत होता त्यावेळेला टिळकांच्या पाठीमागचा जमाव हा 25,000चा होता. महात्मा गांधींच्या अगोदर ह्या भारताचं राष्ट्रीय नेतृत्व टिळकांनी केलं आणि पुण्याला राष्ट्रीय चळवळीचं केंद्र केलं. बरं, टिळकांची दखल कुणी कुणी घ्यावी? एका अशाच खटल्याप्रसंगी टिळकांना अटक केली आणि मुंबईतील कामगारांनी संप, चळवळ आणि आंदोलने केली. मुंबई बंद पडली. मुंबईच्या कामगारांकडे बघून भारतभरात कामगारांची निदर्शनं, भारतभरात कामगारांचे संप चालू झाले आणि रशियाचा साम्यवादी नेता लेनिन यांनी असं नोंदवलंय, कामगार वर्गात लोकप्रिय असलेल्या एका भारतीय पुढाऱ्याला म्हणजे लोकमान्य टिळकांना ब्रिटिश सरकारने अटक केल्यामुळे भारतभरातील कामगार वर्ग हा पेटून उठला. टिळकांची ख्याती नेमकी हीच होती. एका बाजूला टिळकांना ब्रिटिश वचकून असायचे, दुसऱ्या बाजूला टिळकांच्या चळवळीविषयी त्यांच्या विरोधकांनाही आदर असायचा. टिळकांच्या नेतृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा सगळ्यात मोठा गुणविशेष असेल तर त्यांचा लढवय्येपणा. एका ठिकाणी टिळकांनी असं म्हटलेलं आहे की आभाळ जरी पडलं तरी त्याच्यावर पाय ठेवून मी उभा राहीन. टिळकांची ही दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आकांक्षा टिळकांच्या व्यक्तिमत्वाला राष्ट्रीय करण्यास कारणीभूत ठरली. टिळकांच्या याच लढवय्येपणाने त्यांच्या विरोधकांनाही भुरळ घातली. टिळकांच्या मृत्यूची बातमी राजर्षी शाहू छत्रपतींच्याकडे आली. महाराजांनी ताट बाजूला सारलं आणि महाराजांच्या मुखातनं वाक्य बाहेर पडलं की मोठा लढवय्या पुरुष गेला. महाराष्ट्र देशाच्या केंद्रस्थानी आणण्याचं काम स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत हे टिळकांनी केलं. आज त्यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीनिमित्त द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनेलकडून त्यांना विनम्र अभिवादन. पाहत राहा द ग्लोबल मराठी. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.